बाळासाहेब, आपण नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधनं नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपली ओळख ही आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर शहरातील आणि बारो आणि या परिसरामध्ये अत्यंत उत्तमपणे काम करणारे एक कार्यकर्ते म्हणून आपली ओळख आहे। ती आमदार अतुल बेनके यांचे आपण अत्यंत जवळचे सहकारी आणि आपण या ठिकाणी मात्र आता उमेदवारी अर्ज भरला आहे। तो मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातनं म्हणजेच महाविकास आघाडीतनं आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे। नक्की हे सगळं का आणि कसं याबद्दल काय सांगाल? जय शिवराय सर, खरं तर तुम्ही बोलतानाच माझा छान परिचय दिला की बेनके परिवाराबरोबर प्रामाणिक राहिलेला कार्यकर्ता। खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं की आपण चांगलं सामाजिक काम करत असताना एखाद्या पदावरती बसून समाजाची अजून चांगल्या पद्धतीने सेवा करावी। मी आजपर्यंत या 25 वर्षात राष्ट्रवादी परिवारासोबत जोडलो गेलो, राष्ट्रवादी परिवारासोबत काम केलं। एक प्रामाणिकपणे काम करत असताना प्रत्येक निवडणुका मी स्वतः पाहिल्या, त्या निवडणुका प्रक्रियेमध्ये मी काम केलेलं आहे। पण आज कुठंतरी मी पक्षाकडे उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने एकाच कुटुंबातील 2 जणांना उमेदवारी द्यायची, प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचं त्यांनी नाकारलं। अशा परिस्थितीमध्ये मी तर चंग बांधला होता की आपल्याला निवडणूक लढवायची, म्हणून मी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचं ठरवलं होतं। माझे सर्व सहकारी, माझे कुटुंबीय यांच्यात चर्चा करून मी अपक्ष उमेदवारी दाखल करणार होतो। परंतु बाकी पक्षांना मी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर प्रामाणिकपणे केलेलं काम माहीत असल्यामुळे पक्षांनी माझ्याशी संपर्क साधला का तुझ्यासारखा युवा कार्यकर्ता ज्याला समाजाची जाण आहे, जो लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडू शकतो। नगरपालिकेत आपण पाहिले की आतापर्यंत चाललेला भ्रष्ट कारभार जर मोडून काढायचा असेल तर तुझ्यासारख्या एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या युवकाची गरज त्या ठिकाणी खरं तर आहे। म्हणून जुन्नर शहराचे नेते आदरणीय बाबाशेठ परदेशी यांनी माझ्याशी संपर्क साधला का तुझ्यासारख्या युवकाची आमच्यासारख्या पक्षात गरज आहे, आणि मी त्यांच्या विनंतीला मान देऊन या पक्षात आलो। या पक्षात येताना सुद्धा माझ्या पुढे मोठा प्रश्न होता की आपण आज पक्ष बदलतोय, पक्ष बदलता असताना प्रामाणिकपणे आजपर्यंत जे काम केलंय त्या कामाला गालबोट लागायला नको। परंतु सर, मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाळासाहेब सदाकाळ आजपर्यंत खरं तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाशी जेवढा प्रामाणिक राहिला तेवढा छत्रपती शिवाजी महाराजांची जी मशाल आहे त्या मशालीशी प्रामाणिक राहिला। 25 वर्ष या जुन्नर शहरात महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवभक्तांची शिवजयंतीच्या निमित्ताने रात्रभर महाप्रसादाचं आयोजन करत असताना महाराष्ट्रातून येणारी प्रत्येक शिवी मशाल पूजण्याचं काम बाळासाहेब सदाकाळने प्रामाणिकपणे केलेलं आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जगदंबेने खरं तर आशीर्वाद माझ्यासाठी पाठवलाय का घड्याळासारख्या चिन्हाबरोबर लढण्यापेक्षा माझी मशाल घेऊन तू या नगरपालिकेच्या निवडणुकीत लढ। आणि खरं तर हा विचार मनात घेऊन मी आज या निवडणुकीत मशाल चिन्ह घेऊन लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। बाळासाहेब सदाकाळांची जी ओळख आहे ती ओळख राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि बेनके परिवार आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला जपणं हे पक्ष प्रत्येक पक्ष करत असतो, परंतु बाळासाहेब सदाकाळ आपल्या घरातलं व्यक्तिमत्व असून भविष्यात त्याला संधी देता येईल अशी काही बाब होती का? निश्चित, म्हणजे मी राष्ट्रवादी परिवारापेक्षा मी तर सांगेल मी बेनके परिवाराचा एक घटक आहे होतो। बेनके परिवाराने कधी माझ्यावरती कुठला अन्याय केला मी असंही म्हणणार नाही, पण तिकीट देत असताना कुठंतरी आपल्या घरचा उमेदवार आहे, याला आपण बस म्हणलं तर बसेल असं कुठंतरी त्यांच्या मनात असेल, म्हणून त्यांनी कदाचित मला तिकीट द्यायचं नाकारलं असेल। पण माझी त्यांच्या पुढे एक अपेक्षा होती की एकाच कुटुंबात 2 तिकीटं देण्यापेक्षा तुम्ही प्रामाणिक कार्यकर्त्याला तिथं संधी द्या। त्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिल्यानंतर त्याची त्यांनी आजपर्यंत जी मेहनत घेतली आहे ती वर्ष तुमच्या तिकिटाला फायदा होईल। पण त्यांनी काय विचार केला मला सांगता येणार नाही, आणि त्यांनी एकाच कुटुंबात 2 तिकीट दिल्यामुळं खरं तर मी नाराज होऊन हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही जे आतापर्यंत बोललो की बाळासाहेब सदाकाळ हा एवढा प्रामाणिक आहे का 25 वर्षात यांनी बेनके परिवार असेल राष्ट्रवादी सोडलेली नाही, पण आज ज्या वेळेस बाळासाहेब सदाकाळला गरज होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची मशाल त्याच्या साथीला आलेली आहे। त्यामुळे माझा शब्द असेल यानंतर प्रामाणिकपणे मशालीसोबतच राहून मशालीचं काम करणार। बाळासाहेब आपल्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या बारो ग्रामपंचायतीच्या वितरण सदस्य आहेत आणि आपण जुन्नर नगर परिषदेमध्ये आहात। सर्वसामान्य नागरिकांचं देखील हेच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आपल्याला त्या ठिकाणी जर इकडे उमेदवारी आहे, इकडेही म्हणजे ग्रामपंचायत आणि शहर या दोन्ही ठिकाणी आपण आहात, त्याबाबत आपण काय सांगता? सर, काय झालंय की आतापर्यंत आपण पाहिलं असेल की बारव हे जुन्नर शहराच्या लगतचं गाव आहे। बऱ्याच वेळा बारवचे मतदार जुन्नर नगरपालिकेच्या भागात लावले जातात, पण मी गेली 7 वर्ष झालं जुन्नर शहराचा रहिवासी आहे। म्हणजे बारवची नावं जुन्नर शहरात लागली त्यातून मी उमेदवारी मागितली असं नाहीये, तर मी 7 वर्ष जुन्नर शहरातच राहत आहे। 2.5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली
बारो ग्रामपंचायतीचे, तर त्या ठिकाणी माझी मिसेस उभी होती, ती त्या ठिकाणी निवडून आली. पण एक 7 वर्षापासून मी जुन्नर शहरात राहत आहे, त्यामुळे मी नगरपालिकेची उमेदवारी मागितलेली आहे आणि तिथनं लढत आहे. बाळासाहेब सदाकाळ म्हणजे सदाकाळ हे आडनाव आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातलं आणि शिवसेनेमध्ये देखील सदाकाळ अशा 2 उमेदवारी आहेत. याचा काही फटका? नाही, निश्चित नाही. कारण फटका म्हणण्यापेक्षा बाळासाहेब सदाकाळ हे जे नाव आहे ते आज इलेक्शनला उभं राहायचं म्हणून आलेलं नाही. 25 वर्षे सातत्याने लोकांच्या माध्यमात काम करत आलेलं आहे. याचे साक्षीदार तुम्ही आहात. जो 6 महिन्यापूर्वी जुन्नर शहराच्या पाणी प्रश्नाचा जो तुम्ही आवाज उठवला होता, मला वाटत नाही जुन्नर शहरातून कोण नेते मंडळी किंवा कार्यकर्ते आले असतील, पण बाळासाहेब सदाकाळ निश्चितपणाने तुम्ही उठवलेल्या प्रश्नाबाबत जुन्नर शहराला स्वच्छ पाणी भेटावं, जुन्नर शहराला चांगलं पाणी भेटावं म्हणून तुमच्याबरोबर आलेलो आहे. त्यामुळे बाळासाहेब सदाकाळचं काम सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आणि बाकी सदाकाळांबद्दल बोलणं मला उचित वाटत नाही. त्यांनी का उमेदवारी घेतली तो त्यांचा प्रश्न आहे. आपल्या प्रभागामध्ये जर पाहिलं तर जुन्नर शहरातील सगळ्यात अटीतटीची लढत ही प्रभाग क्रमांक 8 मध्ये होण्याची शक्यता आहे. यामध्ये आपली रणनीती कशी असेल? सर, तुम्ही जो प्रश्न मांडलाय अटीतटीची लढत, मी अटीतटीची लढत मानत नाही. म्हणजे माझा हा फाजील विश्वास नाही, तर हा माझा एकदम पक्का विश्वास आहे. कारण बाळासाहेब सदाकाळ प्रभागात काम करत असताना फक्त निवडणूक आली म्हणून आलेला नाही. तर बाळासाहेब सदाकाळ बोडकेनगर मधले रस्ते करत असताना माजी आमदार अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून जे कॉन्क्रीटचे रस्ते आले, ते रस्ते चांगल्या पद्धतीने करून घेताना त्यांनी केलेला संघर्ष लोकांनी पाहिलेला आहे. तिथलं लोकांचे पाण्याचे कनेक्शन तुटल्यानंतर ते जोडून देताना बाळासाहेब सदाकाळचा संघर्ष पाहिलेला आहे. तिथं काम करत असताना गटारीची मंजुरी आली नाही, ती एका सेकंदात फोन करून ते कामाची मंजुरी आणणारा बाळासाहेब सदाकाळ लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळं काम करणारं आणि निवडणुकीत आलेलं, त्यामुळे मला या अटीतटीची लढत वाटत नाही. असं आपल्या तो शुभेच्छा आहेत. बाळासाहेब, आपण जे म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस मला पुन्हा 30 बाबांची आपण निवडून आलात, राष्ट्रवादीची सत्ता समजा यदा कदाचित आली तर आपण अतुल बेनकेंबरोबर पुन्हा जाऊन मुख्यमंत्री काम करणार? नाही, यात काय आहे, आता माझे जे नेते आहेत, मशालेचे आदरणीय माऊली शेठ खंडाळा आहेत, बाबा शेठ आहेत, हे मंडळी जे मला आदेश देतील त्या पद्धतीने मी त्यांच्याबरोबर राहील. कारण माझं फक्त राजकीय काम नाहीये सर, तुमच्या माध्यमातून आता बोलतोय, सामाजिक काम करत असताना फार मोठा संघर्ष मी 25 वर्षात केलाय. म्हणजे किल्ले शिवनेरीवरती एखाद्या गृहस्थाला अटॅक आल्यानंतर तर त्या 60 वर्षाच्या गृहस्थाला माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं उचलून खाली आणून जीवदान देण्याचं काम माझ्या टीमने केलेलं आहे. 10 वर्षाच्या बालकाला विषारी मण्यार चावला, त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवून त्याला जीवदान देण्याचं काम केलेलं आहे. प्राण्यांमध्ये गायी असतील, ऍक्सिडेंट होऊन दुखापत झालेले अनेक जनावरे असतील, त्यांना सेवा देणारा बाळासाहेब सदाकाळ आहे. त्यामुळे कामाशी प्रामाणिक असलेला बाळासाहेब सदाकाळ इथून पुढे पक्षाशी प्रामाणिक राहील. शेवटचा प्रश्न, बाळासाहेब कोणता जाहीरनामा घेऊन मतदारसंघात जाणार? जाहीरनामा एकच आहे सर. आपण पाहिलं असेल की पाठीमागच्या काळात जुन्नर शहराला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न म्हणजे स्वच्छ पाणी. त्या स्वच्छ पाण्यासाठी बाळासाहेब सदाकाळ निश्चितपणे कटिबद्ध असेल. अंतर्गत रस्ते, गटार ही कामं होत राहतात, ही नगरसेवकांनी यांनी करावी, यापेक्षा ही होत राहतात. पण याच्यापेक्षा जी ठोस कामं आहेत माझ्या प्रभागात, मेन म्हणजे जो जलतरण तलाव आहे, जो कित्येक वर्ष बंद आहे, तो जलतरण तलाव चालू करण्याचं माझं ध्येय असेल. माझ्या प्रभागात असलेले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, यांच्यासाठी एक आदर्श असं भवन माझ्या प्रभागात उभं करण्याचं माझं स्वप्न असणार आहे. धन्यवाद.